उकडलेले बटाट्याची भाजी बनवणार आहोत, ती अगदी 2च मिनिटामध्ये। तर सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी जिरा टाकून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये मी एक अर्धी वाटी होईल इतकं वाटाणा टाकून घेणार आहे। वाटाणे आपले 2 मिनिटे छान परतले की त्याच्यामध्ये थोडासा आपला जो घरगुती मसाला असतो तोही याच्यामध्ये टाकून घेऊया आणि 1/2 चमचा हळद पण टाकून घेऊया। रेसिपी अगदी 2 मिनिटातच तयार होते जर तुमच्याकडे उकडलेले वाटाणे असतील तर या पद्धतीने आपण याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार नाही आहोत। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, काहीच हरकत नाही। आता याच्यामध्ये मी हा उकडलेला बटाटाही टाकून घेणार आहे। मी हे 2 बटाटे घेतलेले आहेत, छान उकडून घेतलेले आहेत आणि तेही आपण 1 मिनिटभर हे परतूया। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर पण आपण टाकून घेऊया। तुमच्याकडे जर धने पावडर असेल तर तीही याच्यामध्ये टाकून द्या, त्याचाही फ्लेवर खूप छान येतो आणि टेस्टी लागते भाजी। थोडासा गरम मसालाही तुम्ही टाकू शकता। मी अगदी साधी सोपी सरळ पटकन तयार होणारी झटपट रेसिपी दाखवणार होते, त्यामुळे जे माझ्याकडे पटकन सापडलं ते मी टाकलं याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी करून दाखवलेली आहे। रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि प्लीज माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तर ही भाजी आपण छान प्लेटमध्ये काढून घेऊया। माझ्या मुलांना जेव्हा स्कूलला खूप लेट होत असतं त्यावेळेस मी अशा पद्धतीची भाजी छान बनवून देते, त्यांनाही खूप आवडते। आपली टेम्पटिंग अगदी सोपी रेसिपी तयार आहे।